नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हिरव्या मुगाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। कधी कधी काय होतं, सुकी भाजी खाऊन कंटाळा येतो किंवा भाकरी चपातीबरोबर खाण्यासाठी आमटी करावीशी वाटत असते। मग अचानक आमटी कशाची करायची हा प्रश्न पडतो। तुम्हाला माहित आहे का, या हिरव्या मुगाची आमटी चवीला अप्रतिम लागते। करण्याची पद्धत खूप सोपी आहे। कधी कधी घरात भाजीला काय नसलं की कडधान्य आपण भिजत घालतो। तसेच मी हे मूग ना पाववाटीच मूग घेतलेले 5-6 तासासाठी भिजत घातलेले, त्या मुगाची आपल्याला आमटी बनवायची आहे। गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं। पातेलं छान असं गरम झाल्यानंतर 2 चमचे त्यामध्ये तेल घातले। तेल थोडंसं गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातले। जिरे मोहरी छान अशी तडतडलेले आहेत। 5 ते 7 कढीपत्त्याची पानं त्यामध्ये घातली। माझ्याकडे हिरवा ताजा कढीपत्ता नव्हता, हे सुकलेल्या कढीपत्त्याची पानं आहेत। आमटी म्हटलं की थोडासा कढीपत्ता त्यामध्ये घालायचाच। मग माझ्याकडे जो सुकलेला कढीपत्ता होता तोच तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मी मोठ्या कुटून घेतलेल्या त्या आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। हा लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। कोणतीही भाजी असू द्या किंवा आमटी बनवायची असेल तर लसूण हा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। पण जर घाई गडबड केली तर लसणाचा त्यामध्ये स्वाद एवढा उतरत नाही। त्यामुळे हलकासा ब्राऊन झाला की लसणाचा स्वाद खमंग असाना त्या भाजीत किंवा आमटीमध्ये उतरतो। पाव चमचा त्यामध्ये हिंग घातला आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि मूग जे 5-7 तास भिजवून घेतलेले ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत। मूग शिजल्यानंतर थोडेसे फुलून येतात किंवा जास्त होतात, त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये मूग घालू शकता। आता आमटी बनवायची म्हटल्यानंतर जास्त प्रमाणात मूग घातलेलेच नाही। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली। जास्त जर मूग घातले तर कसं होतं आहे की सुकी भाजी टाईपमध्ये होतं। मग ते सुकी भाजी बनवण्यापेक्षा आपल्याला रस्स्याची भाजी बनवायची होती, म्हणजे जास्त इथे मूग घ्यायचे नाहीत। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही मूग घेऊ शकता। मी ते थोडेसेच मूग घेतलेले आहेत आणि मूग थोडेसे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी साधारणतः 1.5 ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। भिजवलेले मूग आहे त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता। मी 1.5 ग्लास पाणी घातलं आणि छान असं उकळी येऊ देणार आहे। थोड्या वेळानंतर आमटीला छान अशी उकळी आलेली आहे, तोपर्यंत मी चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं। तुम्ही इथे पाहू शकता आमटीला उकळी आल्यानंतर मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, कारण आपल्याला ही भाजी मंद गॅसवरती शिजू द्यायची आहे। तुम्हाला जर घाई गडबडीत बनवायची नसेल तर नेहमी कोणत्याही भाज्या किंवा आमटी बनवत असताना मंद गॅसवरती बनवायच्या, चवीला पण छान लागतात। थोड्या वेळानंतर साधारणतः 1-2 मिनटं झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी 2 चमचे घातलेलं आहे। वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली, कारण वाटणातले कोणतेही मसाले नाहीत। मग आमटी असू द्या किंवा भाजी रश्श्याची भाजी असू द्या, थोडीशी मिळून येण्यासाठी शेंगदाण्याचं कूट घाला, चवीला छान लागतं। आणखी थोड्या वेळासाठी ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे। जोपर्यंत त्यातील मूग शिजत नाही तोपर्यंत भाजी शिजू द्यायची। आणि तुम्ही ते पाहू शकता जसं भाजी शिजेल तशी तुम्हाला दाटसर अशी दिसेल आणि ही आमटी खूप छान चवीला लागते। हे पहा, मूग छान असे शिजलेले आहेत। इथे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि ही आमटी भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर चपातीबरोबर खाण्यासाठी चवीला खूप छान लागते। कधी कधी काय होतं, जास्त मसालेदार खायची इच्छा नव्हती, एकदम साधं जेवण असावं असं वाटतं, अशा वेळी अशी आमटी नक्की बनवून बघा, खूप छान लागते चवीला। कधीतरी कसं होतं की पाहुणे आले असतील किंवा काहींना तुरीची डाळीची आमटी काही कारणामुळे खात नाहीत, अशासाठी कसं आहे, अशा लोकांच्यासाठी ना तुम्ही अशा पद्धतीने आमटी बनवून बघा, ते आवडीने खातील। आणि काही लोकांचं असं असतं की तुरीच्या डाळीचं नको, कधी मुगाच्या डाळीचं, मग मुगाच्या डाळीची आमटी बनवण्यापेक्षा हे हिरव्या मुगाची आमटी बनवून बघा, खूप छान बनते। बनवण्याची पद्धत सोपी आहे, चवीला खूप छान लागते। हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।